गुड मॉर्निंग फ्रेंड्स. निघालो केव्हा ते दाखवणं गरजेचं असतं. तर आता वाजले 5:56. चला निघूया. आणि कुठे जायचं ते अजून तर मी ठरवलं नाही आहे, पण इनफॅक्ट निघूया तर खरं. मग पाहू. टेम्परेचर तर 10 डिग्री दाखवते माझ्या वॉचमध्ये. आता याच्यात दिसणार नाही खरं, पण असं काही थंडी वाजत नाही आहे किंवा उलट जास्त आल्हाददायक वाटतंय. नुसतं आल्हाददायक आणि हर्षदायक वाटते खरं तर. अगदी म्हणायचं म्हटलं तर. जाऊयात आपण पुढे. समोर थोडीफार ती रेल्वे दिसत असेल, मालगाडी चालली आहे. ते क्रॉस करून आपल्याला पुढे जायचं आहे. इनफॅक्ट दिसते की नाही माहिती नाही, दूरवर आहे फार. आता मी आतमध्ये शिरतोय. पावसामुळे थोडं ओलं झालंय खाली. आणि ही उंच झाडी आहे. आता मी जिथून चालतोय ते व्हिडिओ माझा वाया जातोय, म्हणजे जास्त वेळ जातोय. किती उंच झाडी आहेत पहा. आणि मी आता सेंटरला नाही म्हणणार, मी बऱ्यापैकी मध्ये उभं आहे. हा सिग्नल मी क्रॉस केला, पण त्या मुलाने सांगितलं आहे हायवेवर तुम्ही बिलकुल शूटिंग करू नका, मे बी चलन होऊ शकतं. त्यामुळे मी हायवेवर कुठलंही शूटिंग केलेलं नाही आहे. आणि हा हायवे क्रॉस करून आल्यानंतर पुढे इथे थांबलो आहे आणि शूटिंग करतो आहे. तर मी म्हटलं नाही झालं होतं, अशी काही झाडं पडली, बरीच झाडी पडली. आता हे 2-3 दिवसापूर्वीचं आहे, आत्ताचं नाही आहे. हे आज कालचं नाही आहे, 2-3 दिवसापूर्वी जे वादळ झालं होतं त्याचं असेल. आज केवळ थंड टेम्परेचर आहे हेच. मी जसं म्हटलं की 10 डिग्री दाखवतं आहे माझ्या मोबाईलमध्ये पण, आणि वॉचमध्ये आहे ते मला दाखवता येत नाही आहे. जाऊयात पुढे आपण. हे इटन प्रिझर्व आहे, याचा आपण एक सेपरेट व्हिडिओ बनवला आहे. मी त्याच्या पुढे जाणार आहे आज. हे मागे जे दिसतं आहे ते इटन प्रिझर्व आहे. आणि मी जेव्हा इथे आलो होतो तेव्हा समोर एक नॅरो रस्ता दिसतो आहे. त्या नॅरो रस्त्यावर मी पलीकडे गेलो नव्हतो, तर आज त्यामधून आपण पलीकडे जाऊयात. मी असं मागून आलेलो आहे आणि आलेलो आहे. अगदी त्या मला कुठला शब्द वापरावा हे कळत नाही आहे, पण फार जुनं असेल. आणि ह्या इटन प्रिझर्वच्या समोर उभा आहे मी. इनफॅक्ट खरं त्या दिवशी हा बंगला मी दाखवला नव्हता, तेव्हा हे घर काही दाखवलं नव्हतं. पण आत्ता ह्या इटन प्रिझर्वमधनं मी प्रिझर्वच्या समोरून इकडंमधून त्याच्या पुढे आलेलो आहे मी. हे घर दाखवतो आहे. आणि हे दूर त्याच्यात आणखी थोडं मागे आहे, पण ते सुद्धा फार जुनं घर आहे. तर म्हणजे मुद्द्याचा म्हणजे आपण ह्या रस्त्याने असं सरळ जाणार आहोत, असं मी मागून आलेलो आहे. चला तर जाऊयात पुढे. तर पुढे जाण्यापूर्वी परत एकदा इटन प्रिझर्वचा आपण आता त्या प्लेनफील्ड पार्क डिस्ट्रिक्ट इटन प्रिझर्वपासून आलो आहे पुढे. आणि हा मी बोर्ड का थांबलो आहे, तर डुपेज रिवर क्रॉस केली. तिथे मला व्हिडिओ काढावंसं वाटला, पण मला रस्त्यावर थांबायचं नाही आहे. मला सक्त सूचना आहेत आणि मी त्या सर्व सूचना पाळणार आहे. तर त्या डुपेज रिव्हरवर वॉटर ट्रेल, कॅनो अँड कयाक ॲक्सेस आहे. तो पुढे असेल तर कदाचित इकडे कुठेतरी, पण मी तिकडे जाणार नाही आहे. मला सरळ असं जायचं आहे, असायचं आहे. आणि मी मुद्दामून एवढा थांबलो की मागे जो दिसतो आहे तो नॅरो ब्रिज आहे. त्या नॅरो ब्रिजला ह्याच्या अगोदर मी घाबरत होतो, पण आता फुल कॉन्फिडन्सली तो क्रॉस केलेला आहे. डुपेज रिवर काही मी तुम्हाला दाखवलेली नाही आहे.
डुपेज रिव्हर काही तुम्हाला दाखवलेली नाही. ते डुपेज रिव्हर क्रॉस करून मी पुढे निघालेलो आहे. जाऊयात पुढे आपण आता, कारण ही डुपेज रिव्हर दाखवायला वेळ जाईल. मला परत सायकल साईडला थांबून मला चालत जावं लागणार आणि मला व्हिडिओमध्ये वेळ नाही आहे, कारण मला अजून बरंच पुढे जायचं आहे. चला जाऊयात. माझं गोल मला माहिती आहे, पण तिथपर्यंत मी पोहोचेल की नाही मला शंका आहे. त्यामुळे ते सांगत नाही आहे. जर पोचलो तर मग ते इनफॅक्ट एक लेक आहे तिकडे, थोडक्यात म्हणायचं तर एक लेक आहे. त्या लेकपर्यंत मी पोचतो आहे की नाही मला माहिती नाही आहे. मी अर्ध्यापेक्षा जास्त अंतरावर आलेलो आहे. आपण जाऊयात. ते जर पोचलो तर मी त्याचं नाव सांगेल आणि मग आपण जाऊयात पुढे. हो सॉरी. चला. इथे स्पीड ब्रेकर पण असतात, पण ते स्पीड ब्रेकर कसे आणि आपल्याकडचे कसे आपण पाहूयात. आपण पुढे निघालेलो आहे. हा जे स्पीड हंप लिहिलं आहे त्या स्पीड ब्रेकर आहे. हां, आता एखादी गाडी गेली तर आता ही समोरनं गाडी येते, ती पाहिजे थांबेल. स्पीड ब्रेकर आणि जाऊयात पुढे आपण. द लेकलँड क्लब म्हणजे हा जो मी म्हटलं तुम्हाला की तो लेक, तो माझ्या मागे आहे तो लेक अँड आहे, पण ही प्रायव्हेट प्रॉपर्टी. तिथे असं स्पष्ट बोर्ड लिहिलेलं आहे, प्रायव्हेट प्रॉपर्टी नॉट थ्रो, म्हणजे उल्लंघन करू नका. त्यामुळे मी इथे काही व्हिडिओ काढणार नाही आहे काही. आता परत मी रिटर्न जातो आहे आणि थोडं पुढे गेल्यानंतर एखादा शॉट मिळतो आहे की किंवा एखादं काय मिळतं आहे का ते पाहण्याचा प्रयत्न करतो. मी आता रिटर्न होतो आहे, तरी परत जाणार आहे या रस्त्याने, म्हणजे त्याच्या अपोजिट रस्त्याने मी आलो होतो. जाऊयात पुढे आणि पुढे बोलूया, कारण ही प्रायव्हेट प्रॉपर्टी. मी प्रायव्हेट प्रॉपर्टीचा कुठलाही व्हिडिओ बनवत नाही. हा पण मित्रांनो एक लेकच आहे, पण मी ज्या लेकसाठी आलो होतो तो माझ्या मागे आहे आणि इथे हरिवल इतके भारी. आणि मी बंगले नाही म्हणणार त्याला, विला म्हणेल. विला आहेत, अतिशय भारी भारी आहेत, पण ते प्रायव्हेट असल्यामुळे मला कुठल्याही त्याचं शूटिंग करायचं नाही आहे आणि मी तुम्हाला दाखवत नाही आहे. मला अजूनही थोडं मी पुढे गेल्यानंतर त्यातला एखादा शॉट मिळाला तर मी दाखवण्याचा प्रयत्न करेल. ही ती प्लेनफील्डची म्हणा किंवा शिकागोची म्हणा किंवा USAची डुपेज रिव्हर. ह्या रिव्हरवर मी उभा आहे. माझ्या मागेसुद्धा डुपेज रिव्हरच आहे आणि मी ह्या डुपेज रिव्हरपासून शूट करतो आहे. असं आता आपण पुढे जाऊयात. मला बोलायचं आहे तुमच्याशी, थोडं पुढे जाऊन बोलू. हां, आता मी सांगतो तुम्हाला. मी म्हटलं होतं तुम्हाला की जिथे जायचं आहे ते सिक्रेट ठिकाणी, आणि मी त्याच्या जवळ आल्यानंतर पण तुम्हाला सांगितलं होतं की मला एका लेकवर जायचं आहे आणि मी ते टार्गेट, आणि सुरुवातीला मला असं वाटत होतं की ते माझं टार्गेट अचीव होईल की नाही, मला कॉन्फिडन्स नव्हता कारण ते बऱ्याच दूरवर होतं. पण आफ्टरऑल मी ते टार्गेट अचीव केलं. ते टार्गेट होतं लेक शोर लेक होता. खूप मोठा लेक होता, पण तो इतका सुंदर, त्याच्या कडेचे विले बंगले वगैरे एक्सलंट. आपण कल्पनाच करू शकणार नाही. अब्जोपतींचे बंगले जसे स्वतः कदाचित मला कडेने दिसले असतील, इनफॅक्ट असते अब्जोपतींचे. एनिवे, तर पण ती सर्व लँड अशी प्रायव्हेट प्रॉपर्टी आहे. तो क्लब, तर तिथे मी बोर्ड वाचला. त्यानंतर आणखी पुढे आल्यानंतर 2-3 बोर्ड वाचले प्रायव्हेट प्रॉपर्टी. पण त्यामुळे मी कुठलंही शूटिंग केलेलं नाही आहे. इनफॅक्ट तिथे जाऊन आलो आहे. अगदी मी स्वतः पाहिलं लांबून. मी सुद्धा जे पाहिलं आहे ते लांबूनच पाहिलं आहे, जवळून काय पाहिलेलं नाही आहे. लिटरली जवळून आणि थोडंफार पण मला तुम्हाला दाखवता येत नाही आलं नसेल, सॉरी. त्याच्याऐवजी हे पण एक जुनंच घर आहे आणि माझा लिफ्ट मोठी होती. एनिवे, आता मी रिटर्न ला लागलो आहे, म्हणजे परत घरी जाण्याच्या मार्गाला लागलो आहे. इनफॅक्ट जरी कायद्याचा विद्यार्थी असलो तरी मी कुठलाही कायदा मोडणार नाही आहे, कारण ती प्रायव्हेट प्रॉपर्टी आहे आणि त्या प्रायव्हेट प्रॉपर्टीचं मी शूट करणार नाही. भले कायद्याचं राहू द्या, पण यूट्यूबचे सुद्धा पण काहीतरी नियम आहेत. यूट्यूबचे सुद्धा काही नियम बंधनं आहेत, ते सुद्धा मला फॉलो करायचे आहेत.
त्या बंधनामध्ये असं एखादा व्हिडिओ असा जर वेगळा आला तर त्याच्यावर कॉपीराईटसुद्धा येतं आहे. मला कोणत्याही पद्धतीचं कॉपीराईटचं उल्लंघन करायचं नाही आहे. आणि मुख्य म्हणजे माझ्या क्लिपमध्ये मी उल्लेख जरी केला असेल लेकलँडचा तरी कुठली क्लिप नाही आहे आणि ती क्लिप कुठलीही तुम्हाला दाखवलेली नाही. इनफॅक्ट ती शूटच झाली नाही, त्यामुळे दाखवण्याचा प्रश्न येत नाही आहे. आणि ठीक आहे. मुळात मी आलो आहे खूप दूरवर आणि रिटर्न मला थांबायला थोडा वेळ मिळाला म्हणून मी हा विजे शॉट घेण्याचा प्रयत्न करतो आहे. पुन्हा आपण त्या इटॉन प्रिझर्व पशीच आलेलो आहे आणि हा जो बंगला दाखवला होता तो हा एक आणखी त्याच्या पलीकडे एक जुना आहे, पण तो दाखवायला सुद्धा पुढं सायकल कडेला लावून चालत जाऊ दूरवर आहे थोडासा. एनिवे, तर जाऊयात आपण. मला वाटतं की हा व्हिडिओ तर हा व्हिडिओ बंद करूया. मी ह्या व्हिडिओचे टायटल लेकलँडच देणार आहे. इनफॅक्ट हे जरी थंबनेलमध्ये हे जरी नसलं तरी माझ्या थंबनेलचं टायटल असेल लेकलँड व्हिडिओ. जरी मी तुम्हाला दाखवला नसेल लेकलँड तरीसुद्धा मी टायटल मात्र तेच देणार आहे. चॅनल लाईक करा, चॅनल शेअर करा, चॅनल सबस्क्राईब करा. थँक्यू. गॉड ब्लेस ऑल ऑफ यू.